ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आरोग्य मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही वयाच्या 80व्या वर्षी आहात. शरीर अजूनही ताजेतवाने आहे. चालताना दम लागत नाही, डोळ्यात प्रकाश आहे, मनात उत्साह आहे आणि लोक विचारतात, तुमचे रहस्य काय आहे? अशा निरोगी म्हातारपणाचे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आजच नियम अंगीकारले पाहिजेत. आज आपण जाणून घेणार आहोत म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्याचे नियम. नंबर 1, सकाळ म्हणजे नवीन ऊर्जेची सुरुवात. सूर्योदयाच्या आधी म्हणजे 5 वाजता उठलो तर दिवस अधिक उत्साही वाटतो. सकाळच्या वेळी हवा शुद्ध असते, वातावरणात शांतता असते आणि त्या क्षणी घेतलेला श्वास संपूर्ण शरीरात नवीन ताकद निर्माण करतो. एकदा गावातल्या काकांनी मला सांगितले, मी 80 वर्षाचा आहे, पण आजही सकाळी 5ला उठतो, म्हणूनच माझा दिवस अजूनही हलका फुलका जातो. नंबर 2, उठल्यावर फक्त हातपाय ताणून झोपेतून बाहेर यायचं नाही, तर शरीराला थोडे चालवायचे. चालणे ही सर्वात सोपी पण प्रभावी कसरत आहे. 20-30 मिनिटे चालले की हृदयाची ताकद वाढते, श्वसन संस्था बळकट होते आणि पाय नेहमी तगडे राहतात. सोबत काही योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम केले तर मन, शरीर दोन्ही समतोल राहतात. एक निवृत्त शिक्षक मला म्हणाले होते, मी आयुष्यभर चाललो, म्हणूनच आजही माझे पाय मला आधार देतात. नंबर 3, आयुर्वेद म्हणतो, सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि ऊर्जायुक्त असावा. गव्हाची पोळी, उकडलेले अंडे, दूध, ओट्स, फळे हे सकाळचे सर्वोत्तम इंधन आहे. त्याउलट सकाळी तळलेले मसालेदार पदार्थ खाल्ले तर शरीर जड होते आणि आळशीपणा वाढतो. एक सोपा नियम लक्षात ठेवा, सकाळी खा राजासारखे, दुपारी सामान्य माणसासारखे आणि रात्री भिक्षुकासारखे खावा. मित्रांनो, तुमचा एक छोटासा लाईक आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तुमचा सबस्क्राईब हा आमचा उत्साह वाढवतो. कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिले की आमच्या टीमला नवी ऊर्जा मिळते. नंबर 4, आपल्या थाळीत नेहमी विविधता असावी. ताज्या भाज्या, डाळी, कडधान्ये, दही, ताक आणि पुरेसे पाणी. आहार हा रंगीत असावा, म्हणजे भाज्यांचे रंग जितके जास्त तितके पोषण अधिक जास्त. मात्र साखर, तेलकट पदार्थ, पॅकेज स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स यांना शक्यतो दूर ठेवा. ते काही क्षण तोंडाला चव देतात पण आयुष्य कमी करतात. नंबर 5, जेवण हेच औषध आहे असं आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. पण जेवण योग्य पद्धतीने नसेल तर तेच विषही ठरते. जड जेवणानंतर तासनतास बसून राहणे टाळा. जेवल्यानंतर थोडे चालले की पचनाला मदत होते. दुपारी थोडी विश्रांती घ्या, पण ती जास्त वेळेची नसावी. रात्री हलके जेवले तर गाढ झोप लागते. नंबर 6, निरोगी म्हातारपणासाठी शरीराइतकेच मनही निरोगी असले पाहिजे. ताण, राग, मत्सर, ईर्ष्या हे मनाला पोखरणारी किडे आहेत. दररोज 15 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे मनाला स्थिर करते. एका वकिलांनी मला सांगितले होते, मी ध्यान सुरू केले तेव्हा औषधांवरही माझी गरज निम्मी कमी झाली. नंबर 7, माणूस एकटा पडला की त्याचे मन थकले जाते आणि शरीर लवकर आजारी पडते. म्हणून नेहमी लोकांमध्ये मिसळा, नातेवाईकांशी संपर्क साधा, मित्रांसोबत गप्पा मारा, समाजातील उपक्रमात भाग घ्या. एका संशोधनात दिसून आले आहे की ज्येष्ठ नागरिक आठवड्यातून किमान 2दा मित्र नातेवाईकांशी भेटतात. त्यांचे मानसिक आरोग्य 50% अधिक चांगले झाले आहे. नंबर 8, आयुष्य फक्त खाणे, झोपणे आणि औषधी घेणे एवढ्यावर मर्यादित नको. चित्रकला, वाचन, लेखन, बागकाम, संगीत, शिवणकाम जे काही आवडते ते करा. छंद ही मेंदूची व्यायामशाळा आहे. छंदामुळे मन ताजेतवाने राहते आणि आयुष्याला नवीन अर्थ मिळतो. नंबर 9, मित्र हा म्हातारपणाचा सर्वोत्तम आधार आहे. आठवड्यातून एकदा का होईना मित्रांसोबत बागेत, चौकात किंवा रस्त्यांवर चालायला जा. गप्पा, हसा आणि आनंदाचा हा वेळ आरोग्यासाठी टॉनिक आहे. हसताना शरीरात आनंदी हार्मोन्स तयार होतात आणि ताणतणाव आपोआप वितळतो. नंबर 10, मंदिरात जाणे, भजन कीर्तन ऐकणे, प्रार्थना करणे
ही केवळ धार्मिक कृती नाही, तर मानसिक शांतीचे स्रोत आहेत. श्रद्धा ही आयुष्याला स्थैर्य देते. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की प्रार्थनेमुळे मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. 11. दरवर्षी एक छोटासा प्रवास मनाला खूप काही देऊन जातो. डोंगर, समुद्र, जंगल किंवा गावातील साधे जीवन हे अनुभव नवी ऊर्जा देतात. निसर्ग हा आयुष्याचा खरा डॉक्टर आहे. हिरवळीत बसणे की डोळ्यांना आराम मिळतो. पक्ष्यांच्या किलबिलाटासह मन शांत होते आणि ताजेतवानापणा दिसतो. नंबर 12. म्हातारपणातला सर्वात मोठा मित्र म्हणजे पुस्तक. रोज थोडंसं का होईना पुस्तक वाचन केलं तर मेंदू सतत सक्रिय राहतो. वृत्तपत्र वाचा, चांगली पुस्तके वाचा, माहितीपट बघा. वाचनामुळे विचारशक्ती वाढते आणि स्मरणशक्ती बळकट राहते. नंबर 13. शरीराला पाणी हवे तेवढे मिळाले तर अनेक आजार टळतात. दिवसातून किमान 8-10 लिटर पाणी प्या. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता राखा. स्वच्छ कपडे, स्वच्छ घर, हात धुण्याची सवय हे आरोग्य टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्वच्छता म्हणजेच अर्ध आरोग्य आहे. नंबर 14. दारू, तंबाखू, जास्त चहा, कॉफी, उशिरा झोपणे, मोबाईलमध्ये तासनतास बुडून राहणे या सवयी म्हातारपण लवकर आणतात. या सवयींवर नियंत्रण मिळवले तर शरीराचे आयुष्यभर साथ देते. नंबर 15. आरोग्य तपासण्या हा फक्त भीतीचा भाग नाही, तर आत्मविश्वास वाढवणारा भाग आहे. वय वाढते तसे रक्तदाब, शुगर, हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर तपासणी केली तर आजार सुरुवातीला सापडतात आणि नियंत्रणात ठेवता येतात. नंबर 16. झोप ही शरीराची दुरुस्ती आहे. रात्री 10 ते सकाळी 5 ही झोपेची आदर्श वेळ मानली जाते. झोपण्यापूर्वी हलके जेवण करा. मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवा आणि शांत वातावरण तयार करा. गाढ झोप झाल्यावर दुसऱ्या दिवशी शरीर नव्या ऊर्जेने भरून येते. नंबर 17. आयुष्य कितीही कठीण असले तरी आनंद हरवू नका. वाचन, संगीत, गप्पा, प्रार्थना, बागकाम या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्याला गोड बनवतात. लक्षात ठेवा, हसणे हीच खरी औषध आहे. नंबर 18. रात्री झोपण्यापूर्वी दिवसात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा. मनोमन कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता व्यक्त केली की मन अधिक स्थिर होते, ताण हलका होतो आणि झोप ही गोड लागते. मित्रांनो, म्हातारपण टाळता येत नाही, पण ते निरोगी, आनंदी ठेवता येते. सकाळी लवकर उठणे, पौष्टिक आहार घेणे, व्यायाम करणे, छंद जोपासणे, मित्रांबरोबर फिरणे, मंदिरात जाणे, प्रवास करणे, वाचन करणे, स्वच्छता पाळणे, तपासण्या करणे, झोप नीट घेणे आणि आनंदी राहणे हेच दीर्घायुष्याचे खरे रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आरोग्य मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.